अभिमानाने आपण इथे उपस्थित ज्या संस्थेच्या माध्यमातून मी इथे आज उभी आहे ती भारतीय बौद्ध महासभा अर्थात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय इथे जे सन्माननीय उपस्थित प्रमुख महिला शाखेच्या अध्यक्षा आणि आपण खेळाडूंच्या कार्यकर्त्या म्हणून त्या संगीताताई बोरकर, संगीताताई गावडे यांनाही माझा सन्माननीय जय भीम. तसेच काय नाव याआधी मी इथे आलेली आहे त्या कुटीमध्ये, पण इतकं म्हणजे किती लवकर या विहाराची सुधारणा झाली. खरं तर तुमचं खूप अभिनंदन आणि सर्व महिलांचं त्या ताईंनी जे प्रास्ताविक आभार सुद्धा म्हणजे पहिली जी सुरुवात केली तुम्ही तर ती खूप चांगली आहे. खूप आम्ही पण अशीच सुरुवात केली. मनाला माझा तुम्हाला मी जय भीम करते. तसेच इथे उपस्थित दहाड सर, भालेराव सर आणि आमचे जे ठवरे गुरुजी आहेत आणि सर्व सन्माननीय आणि या कार्यक्रमाची जी प्रसिद्धी करतात असे आमचे भटकर सर यांनाही माझा सन्माननीय जय भीम. तसेच सर्वच महिला उपासिकांना माझा सन्माननीय जय भीम. आज इथे उपस्थित आपण यासाठी झालेलो आहे की माता रमाई जयंती ताईंनी सांगितले आहे, स्नेहल ताईंनी की 127वी जयंती आहे. 27वी साजरी करायसाठी इथे उपस्थित का झालो म्हणतात ना. मी साध्या पद्धतीने बोलते. खूप जण म्हणतात मुलगी झाली मुलगी झाली मुलगी झाली आणि मुलगी झाली तर मुलगी नाव मोठं रोशन करत नाही. तर ह्या कोण आहेत? ह्या पण एक मुलगी आहेत ना. म्हणजे नाव हे त्या नावाने मोठं नाही करत. मलाही 2 मुली आहेत. नाव हे त्या आडनावाने मोठं होत नाही किंवा आडनावाने चालत नाही. तर नाव हे कर्तृत्व, त्या माऊलीचं कर्तृत्व. त्यामुळे आपण 127वी जयंती 127 त्याआधी आपण तर आपल्या आई पण जन्माला आली नसेल त्या आधीपासून आपल्याला माहिती आहे, पण त्यांचं कर्तृत्व माहित आहे आणि म्हणून आपण इथे त्यांची जयंती करण्यासाठी जमलेलो आहोत. तर खरंच त्या माता रमाईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वजण ज्या बोरकरताई आहेत त्या प्रमुख मार्गदर्शिका आहेत, त्या अतिशय सुंदरपणे सांगतात आणि आपल्या शेंडेताई सुद्धा खूप अतिशय चांगल्या पद्धतीने सांगतात. पण मी थोडक्यात तुम्हाला यासाठी सांगते की माता रमाई भरपूर जणांनी वाचली आहे, पण आपण काय करतो ज्या दिवशी कार्यक्रम असते त्या दिवशीच थोडंसं आपण त्यांच्याकडे प्रकाश टाकतो की नाही टाकत. तर थोडंसं त्यांच्या जीवनपटावर आपण एक थोडासा प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करते. आणि ताई बोलल्या मला की वाचून नाही बोलायचं, पण बघा आपल्याला गौतम बुद्धांनी काय सांगितलंय? सत्य सांगितलेलं आहे. सत्य सांगितलंय तर सत्य आपल्याला सांगताना आपल्याला काय हातात ठेवलं पाहिजे? स्क्रिप्ट हातात ठेवलीच पाहिजे. स्क्रिप्ट हातात ठेवली तर याचा अर्थ असा नाही की आपल्याला काहीच येत नाही. लक्षात ठेवा ताई, मी तुम्हाला सांगते. तर असं नाही की आपल्याला काहीच येत नाही, आपल्याला येते. आपल्याला भगवान बुद्धांनी सत्य सत्य सांगितलेलं आहे आणि आपल्याला तेच सत्य दुसऱ्याला पण सांगायचं आहे. तर म्हणूनच मी सर्वांना परत एकदा मनापासून जय भीम करते. खरं तर रमाईच्या रणरागिणी आपल्या ह्या विहारात जागा पुरली नसती, अशा एवढ्या पाहिजे होत्या, पण भरपूर कमी संख्या आहेत. पण ती संख्या जी दिसत आहे त्यांना सुद्धा मी परत अजून म्हणजे मानाने जय भीम करते. आणि तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात. खरंच तुम्ही प्रगतीशील माणसाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. बघा आपणही म्हणतो आपल्या नवऱ्याची जर प्रगती झाली तर आपण म्हणतो मी आले ना तुमच्या आयुष्यात म्हणून तर तुमची प्रगती झाली. बरोबर आहे की नाही? पाटीलताई हसतायत तर ते मला असं वाटतं त्या म्हणतच असतील. तर हे खरं आहे, नक्कीच खरं आहे. आणि पण तरी एक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा मोठा त्याग असतो. जे त्या पुरुषाचे जे कर्तृत्व मोठे महान असतात त्या पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा मोठा त्याग असतो. तर माता रमाईचा त्याग काय आहे? तर आपले 4 मुलं त्यांनी मातीत गाडलेली आहेत. त्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी आपल्या मांडीवर त्यांचा जीव गेलेला आहे. औषधा पाण्याविना त्यांचा जीव गेलेला आहे. त्यांचा हा त्यागच म्हणावा लागेल. आणि त्यामुळेच बाबासाहेब घडलेले आहेत. आणि बाबासाहेब घडले म्हणून आज आपण इथे बाबासाहेबांचं नाव घेतो आणि माता रमाईंचं सुद्धा नाव घेतो. आणि आपला उद्धार सुद्धा बाबासाहेबांमुळे झाला. तर बाबासाहेबांमुळे झाला तर हे तर खरं आहेच, पण खरं म्हणजे तर माता रमाईमुळे आपला उद्धार झाला. कारण त्यांनी बाबासाहेबांच्या समोर जर अडथळा आणला असता की तुम्ही संसार सांभाळा, मी एकटी सांभाळू शकत नाही,
तर बाबासाहेब मागे पडले असते आणि आपण जिथे होतो त्याच्या अजून खाली गेलो असतो. काय जसं आपल्या कमरेला झाडू आणि तोंडाला मणकं जे होतं ते त्याच्यापेक्षा पण आपली बिकट परिस्थिती आली असती. कारण शिक्षणच नसतं. शिक्षण नसलं आपण अज्ञानामध्ये असतो आणि अज्ञानी माणूस हा खूप आतमध्ये खड्ड्यामध्ये कोरला जातो, खेचला जातो आणि आपली प्रगती झाली नसती. तर खरंच या रणरागीला मी शतशत आज त्यांना नमन करते आणि कोटी कोटी वंदन करते. मी थोडक्यातच फक्त त्यांचा जीवनपट तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये वणंद या गावी बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 1898 दुर्गम खेड्यात रमाईचा जन्म झाला. वडिलांचे नाव भिकू धोत्रे, आताच स्नेहलताईने खूप छान पद्धतीने सांगितले, आणि त्यांच्या आईचं नाव रुक्मिणी होते. तिला अक्का गौरा ह्या 2 बहिणी सुद्धा होत्या आणि एक शंकर नावाचा मुलगा होता. आताच मी मुलाची स्टोरी सांगितली आहे बघा. त्यांना 3 मुली झाल्या आणि मुलगा हवा होता. जेव्हा रमा पोटात होती आणि त्यांना मुलगा हवा होता, त्यांनी नवस केलं होतं की त्यांनी मुलगा झाला तर मी त्या मुलाचं नाव राम ठेवेल, आणि झाली मुलगी म्हणून तिचं नाव रमा ठेवण्यात आलं. त्याचं परत दुसरं तिचं नाव भागीरथी सुद्धा होतं. आणि मग नंतर परत तिसरी मुलगी झाली, तिचं नाव गौरा ठेवण्यात आलं. आणि परत मग त्यांना मुलगा हवा होता. ही पद्धतच आहे आजच्या काळात सुद्धा तीच पद्धत आहे की मुलगा हवा आहे. मुली कितीही असल्या तरी त्यांचं मन समाधान होत नाही. मुलगा हा नाव मोठं करतो. ही पद्धत आता तरी आपण शिक्षित झालो म्हणून ठीक आहे, पण भरपूर समाजामध्ये दिसून येते. आणि त्यांनी तेव्हा त्या रुक्मिणी आणि भिकुणी नवस केलं की आम्हाला मुलगा झाला तर त्याचा शंकर आला तर आम्ही त्याचं नाव शंकर ठेवू. खरं तर नवसाने मुलं होतच नाही, पण एक ते म्हणतात ना, काय म्हणतात, तो कावडा बसावून फांदी तुटावी असं काही ती म्हण आहे. त्या पद्धतीने त्यांनी नवस केला आणि त्यांना मुलगा झाला आणि त्याचं नाव त्यांनी शंकर ठेवण्यात आलं. रमा ही सर्व कामात अगदी हुशार होती. त्या काळात लहानपणीच लग्न व्हायचे, तर अक्काच लवकर लग्न झालं होतं आणि त्यानंतर रमा ही मोठी होती. बघा, आपल्याही घरामध्ये एखादी मुलगी जर मोठी असली, त्यानंतर भाऊ बहीण असली, तर ती मोठी मुलगी लवकर मॅच्युअर होते. तिला खूप म्हणजे आपलं घर कसं सांभाळायचं, आईची जागा कशी घ्यायची, या पद्धतीने रमा सुद्धा लहान वयातच ती प्रौढ झाली होती. घरातले सर्व कामं ती आपल्या आईसोबत करायची. आई नेहमी रमाईला सांगायची की रमा बघ, शेण विकून संसारा हातभार लावणे हा गरीब कुटुंबाचा बिनभांडवली धंदा आहे. म्हणजे बघा, तेव्हा त्यांच्या अतिशय ते गरीब होते आणि जेव्हा तिचे वडील, रमाचे वडील पाट्यांच्या माशांची जी पाटी घेऊन यायचे बंदरावरून आणि ते मार्केटमध्ये आणायचे, तर त्यांना अतिशय त्रास होत होता आणि त्यांना टीबीचा आजार सुद्धा झाला होता. त्यांची तब्येत खालावली होती आणि इकडे लहान असतानाच मुलं पण व्हायचे, तर त्यांच्या आईची सुद्धा, रुक्मिणीची सुद्धा तब्येत खालावली होती. तर तिला समजावून सांगायची की पुढे आमचं काही झालं तर तू यांना मुलांना सांभाळ, आणि हा जो बिनभांडवली धंदा आहे की शेण उपसून आईचा गौऱ्या थापायच्या आणि विकायचं, त्याला पैसे लागणार नाही आणि तू संसार चांगला सांभाळू शकशील. या पद्धतीने ती आपल्या मुलीला, जसं आपण आपल्या मुलीला समजावून सांगतो त्या पद्धतीने रुक्मिणी खूप छान पद्धतीने त्याला सांगत असायची. शंकराच्या जन्मानंतर रुक्मिणीची तब्येत खालावली होती. मी आताच सांगितलं, त्यांची तब्येत खूप, म्हणतात ना, घरची एक स्त्री गेली तर पुरुष पण खंगून जातो. पुरुषाला जरी काय झालं तरी स्त्री एक खंबीरपणे आपल्या मुलांना घेऊन उभी राहते, पण पुरुष कमीत कमी आपल्याला दिसून येतात. आणि इकडे रुक्मिणी वारली, त्यानंतर भिकू धोत्रे सुद्धा वारले. त्यांनी बोलला आपल्या रमाला की रमा, तू या मुलांची आई वडील बन आणि यांचा तू सांभाळ कर. या पद्धतीने मग रमा, मग आता आई पण गेली आणि वडील पण गेले. रमा एकदम सुन्न झाली आणि ती काय बोलू आणि काय करू, मी ह्या मुलांना कसं सांभाळू, या पद्धतीने तिच्यावर प्रश्न उभा राहिला. पण त्यावेळेस त्यांचे मामा आणि गोविंदपूरकर आणि धोत्रे काका यांनी त्यांना मुंबईला घेऊन गेले. त्यानंतर रामू ही 9 वर्षाची झाली आणि रमा आणि भीमाचे 1908 मध्ये लग्न झाले. आणि भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये, जेव्हा ते मच्छी मार्केटचा जो ती
घाण वास उग्रवास त्यांनी साफसफाई केली आणि त्या मच्छी मार्केटमध्ये कारण तेव्हा त्यांना आपल्या समाजाला तेव्हा जागा नव्हती, अशी विशिष्ट जागा नव्हती, अशी घाणीमध्ये राहावं लागत होतं. तर त्या पद्धतीने त्यांनी थोड्याशा त्या जागेमध्ये साफसफाई केली आणि त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे लग्न लागलं. रमाला आपला पती खूप शिकलेला आहे याचा सार्थ अभिमान असायचा. बघा, प्रत्येक स्त्रीला असतो. आपला पती उच्च पदावर कार्यरत असला, त्याचा समाजामध्ये मान असला, शिक्षित असला, आणि तेव्हा तर आपल्या समाजामध्ये आपलं शिक्षणच नव्हतं. तर त्यावेळेस बाबासाहेब मॅट्रिक झाले होते आणि रमाला सार्थ त्यांचा अभिमान होता की मला शिकलेला नवरा मिळालेला आहे. 1912 साली भीमराव त्या पुत्राचं नाव, त्या मुलाचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं. हेही स्टोरी तुम्हाला माहित असेल. यशवंत ती समाजामध्ये पसरवलेली आहे. त्याचे सयाजीराव गायकवाड यांनी शिक्षणासाठी मदत केली. ह्या बदल्यात नोकरी करण्याचे त्यांनी ठरवले होते. जेव्हा सयाजीरावांनी त्यांना मदत केली होती, जेव्हा स्कॉलरशिप दिली होती त्यांच्या शिक्षणासाठी, तर त्यांनी असं ठरवलं होतं की तुम्ही या बडोद्यामध्ये तुम्हाला नोकरी करावी लागेल. आणि त्याच पद्धतीने ते बडोद्याला गेले आणि नोकरी करू लागले. पण तिथे त्यांना अतिशय छळ सहन करावा लागला. हे खूप मोठं आहे, पण मी थोडक्यातच सांगते. त्यांना तिथे त्यांची माझ्या मुलाला तिकडे त्रास होणार आहे. इकडे ते रामजी बाबा आजारी पडले आणि रामजी बाबा माझा भिवा करत आणि मग आजारी पडल्यानंतर रमाईने त्यांना तार पाठवली आणि बाबासाहेब लगेचच आले. बाबासाहेब आल्या त्यांच्या मांडीवर त्यांनी सांभाळू शकत नाही, तुम्ही पगार आणा आणि मला द्या, असं कधीच त्यांनी म्हटलेलं नाही. ते बोलले की तुम्हाला जेवढं शिक्षण करायचं आहे साहेब, तुम्ही शिक्षण करा, मी तुमच्या पाठीशी आहे. अशी आपली रमा होती. त्यानंतर वडिलांच्या दुःखात सुद्धा असताना भीमरावांना अमेरिकेत जाण्याची संधी सुद्धा मिळाली आणि त्यावेळी सर्व जबाबदारी रमावर आली. त्यावेळी रमा दुसऱ्यांदा गरोदर होती. जेव्हा रामजी बाबा वारले तेव्हा रमा दुसऱ्यांदा गरोदर होती आणि त्यांना रमेश नावाचा सुद्धा मुलगा झाला. रमेश हा सुद्धा नव्हती आणि तेव्हा मग तिच्या लक्षात आलं की माझ्या आईने मला जे सांगितलं होतं की बिन भांडवली धंदा जो आहे, जो आपला शेण उपसायचं, गवऱ्या थापायच्या आणि विकायचं, त्यापासून जे पैसे मिळतील त्यांनी आपला संसार गाळा चालवायचा. तेव्हा त्या आणि शेण गोळा करायच्या आणि शेण गोळा करून गवऱ्या थापायच्या आणि मग त्या सकाळी विकायच्या. म्हणजे माझ्या पतीची प्रतिष्ठा कमी नको व्हायला, माझा पती अमेरिकेला गेला आहे, मी हे असं काम करते, लोकांना कळेल तर लोक काय म्हणतील बघा. आणि आपल्यासारख्या बायका काय म्हणतील, गेला असेल उधळत इकडे तिकडे असे म्हणतील आताच्या बायका. जर एखादी माणूस घरात 1918 साली भीमराव साहेब सिटल वाटलं आता माझा हा दुःखाचा काळ बाजूला झाला आणि आता बाबासाहेब नोकरी करणार आणि दर महिन्याला पगार येईल आणि मी आनंदी राहील, माझ्या परिवाराला सुद्धा आनंदी ठेवील. पण हे सुख त्यांच्या वाट्याला खूप वेळ आलं नाही. पहिला पगार जो आलाय तो 450 रुपये पगार आलाय आणि बाबासाहेबांनी रमाईच्या हातात ठेवतात. रमाईला म्हणतात तू काय करशील या पगाराचं, या पैशाचं काय करशील. आपल्यासारखी स्त्री काय म्हणेल की मी आधी साड्या घेईन, मी आधी ऑनलाईन काय शॉपिंग करेल, या पद्धतीने आजची महिला आहे. पण त्यावेळेस रमाई काय म्हणते, मुकुंदला कपडे घेईल आणि स्वतःचा विचार सुद्धा करत नाही आणि साहेब तुम्हाला सुद्धा मी चांगले कपडे घेऊन देईल. या पद्धतीने रमाई बघा आपल्या पतीला किती छान सांगते. तेव्हा बाबासाहेब तोंडाने काही न बोलता मनात बोलतात की ही स्त्री कोणती आहे की ही स्वतःचा विचार नाही करत आणि दुसऱ्यांचा आधी विचार करते. आजचा तर स्त्रिया आपल्या जाऊबाईला देणार तर काहीच नाही, उलट शिवाय घालणार की या पद्धतीचा विचार करणार नाही. पण तरी पण माता रमाई सारखा आपण सुद्धा विचार. माता रमाई होती अतिशय खूप गुणी आपली माता रमाई होती. भीमाच्या दरम्यान रमाईस मारला आणि नंतर जेव्हा बाबासाहेब परत आले तेव्हा इंदू झाली. इंदू पण ही जास्त दिवस जगली नाही. पैसे जर खर्च करशील तर मला अजून परत शिक्षणासाठी बाहेर जायचं आहे. रमाला नंतर परत धक्का बसला की रमाला वाटलं की बाबा आता साहेब आले आहेत, आता तर माझा संसार सुरू झालाय, परत साहेब बोलतायत की मला शिक्षणासाठी जायचंय. पण ती एकही शब्द न बोलता काय करायला लागली. जे बाबासाहेब 50 रुपये द्यायचे त्यांना, त्या 50 रुपयाच्या तिने 45 रुपयाच्या ज्या पुड्या बारल्या, 1.5 रुपयाची एक पुडी आणि ती प्रत्येक एक पुडी एका दिवशी सोडून ती वापरायची आणि 5 रुपये शिल्लक ठेवून आपल्या साहेबांच्या पुस्तकासाठी तिने जमा केलेले आहेत. बघा
450 रुपये फुटाणी, 50 रुपये फुटाणी, 50 रुपयामधून सुद्धा तिने 5 रुपये वाचवलेले आहे. जर आजची स्त्री ही यातून दुःखी झाली होती, कारण हिंदू सुद्धा गेली होती आणि ती त्यानंतर 1920 साली रमाने भीमरावांना पत्र पाठवले, साहेब घरात पैसे नाही हो, साहेब घरात पैसे नाही हो, माझा रमेश सुद्धा गेला, माझी इंदू सुद्धा गेली, आता गंगाधर आजारी आहे हो साहेब, पैसे नाही घरात, मी दवाखान्यात नेलं तर डॉक्टर औषध सुद्धा देत नाही. आणि ती सांगते की म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यात नेलं तर म्युन्सिपाल्टीचे दवाखाने बघा कसे असतात, तिथली औषध मुलांना लागत नाही, तेव्हा गंगाधरला औषध लागत नव्हती. आणि इकडे मनातल्या मनात रमा झुरत होती, इकडे काय करावं सांगता येत नव्हतं. साहेब बोलतात, रमा, तिकडे ते पत्र पाठवतात, रमा बघ मी पण इकडे एका पावाच्या तुकड्यावर, ते गाणं आहे ना माहिती आहे तुम्हाला, एका पावाच्या तुकड्यावर दिवस काढतोय, बघ तू काय करत असेल ते कर आणि आपल्या गंगाधरला वाचव. या पद्धतीने ते पत्रात लिहितात. फक्त त्यांचं पत्रही पाठवल्यानंतर ते पत्र किती दिवसांनी पोहोचत असेल तोपर्यंत गंगाधर सुद्धा इकडे वारला होता. ती खूप कष्ट, ती दुःखी झाली, काय सांगू कोणाला ती सांगू शकत नव्हती. आणि नंतर बाबासाहेबांना पण सुद्धा ती त्रास देऊ शकत नव्हती, अशी आपली रमा होती. आम्ही काही तुम्हाला मदत करतो, काही पैशांची मदत करतो, पण बघा आपली माता रमाई काय होती की मी कुणाकडनं पैसे घेईल तर तिकडे माझ्या साहेबांचा जो मान आहे तो कमी होईल, कारण याची बायको आमच्याकडनं पैसे घेते आणि संसार काळा चालवते आणि हा इकडे मोठ्या मोठ्या पदव्या घेतोय, म्हणजे असा मान त्यांचा कमी होईल. म्हणून जी रणरागिणी आहे आपली माता रमाई ती स्वाभिमानी होती, कुणाकडनं ती पैसे सुद्धा घेत नव्हती. हा प्रसंग सुद्धा तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याजवळ फाटकं लुगडं होतं. हा विचार केला की मी फाटलं लुगडं घालून, माझा नवरा इतका बॅरिस्टर होऊन आला आणि मी कसं काय त्यांचं स्वागत करायला फाटलं लुगडं घालून जाऊ, त्या विचारात पडल्या. नंतर त्यांनी लक्षात आलं की त्यांच्याजवळ एक जरीचा फेटा होता बाबासाहेबांच्या सत्कारात दिलेला, तेव्हा ते गेले आणि ती गेली आणि तो फेटा घेतला आणि त्या फेट्याला लुगड्यासारखं घातलं आणि ती 1-2 रुपयाचा हार घेऊन आपल्या साहेबांच्या स्वागताला गेली. बघा ती स्त्री किती त्यागी असेल, म्हणजे आपल्या माणसाचा मान कसा जपायचा आहे हे त्यांना खूप म्हणजे माहिती. बाबासाहेबांच्या समोर सगळे कार्यकर्त्यांची गर्दी आहे, पण बाबासाहेबांचं लक्ष कुणाकडे, माता रमाईकडे, की माझी रमा. बघा त्यांना कळलं की तिच्याकडे फाटलं लुगडं असेल, तेव्हा हा जो जरीचा फेटा आहे त्यांना लक्षात आलं आणि म्हणूनच माझ्यासाठी ती घालून आलेली आहे. या पद्धतीने ती तिथे त्यांनी एकामेकांच्या डोळ्यामध्ये बघितलं नाही आणि मग ते स्वागत होऊन माता रमाई सर्वात शेवटी त्यांचं स्वागत करायला गेला. त्यानंतर नंतर बॅरिस्टर म्हणून साहेब आले, नंतर पगार यायला लागला. त्यानंतर बायका रमाला चिडवायला लागल्या की काय ग एवढी मोठी साहेबाची बायको, तुझ्याजवळ एक दागिना सुद्धा नाही. तरी रमा काय म्हणायची, काय म्हणत असेल रमा म्हणत असेल, माझा जो कुंकवाचा टिळा आहे ना हाच मोठा माझा खरा दागिना आहे, माझे साहेब आहेत ना हाच मोठा माझा खरा दागिना आहे, मला दागिन्यांची गरज नाही. 1924 साली रमाईला परत मुलगा झाला आणि त्यांचे नाव होते राजरत्न. बाबासाहेबांचा अत्यंत तो लाडका होता. राजरत्न खूप असा गुटगुटीत आणि बाबासाहेबांचा सारखा दिसायचा, देखणा असा तो होता आणि तो खूप लाडका होता, कारण त्याला जन्मापासून त्यांनी बाबासाहेबांनी बघितलं होतं, तर तो त्यांचा खूप लाड करायचे. आणि जे 3 अपत्य होते ते बाबासाहेब हे वारले तर त्यांना तेवढं वाटलं नाही. या पद्धतीने तो राजरत्न रमा भीमाचा संसार आता खूप अतिशय चांगला चालला होता, पण त्यांचा लाडका मुलगा आजारी पडला. बघा त्यांनी प्राण सोडला. कसं वाटलं असेल त्या माऊलीला. 3 अपत्य माझ्या पतीविना माझ्या मांडीवर गेले आणि हे अपत्य सुद्धा बघा ती बाबासाहेबांना काहीच बोलले नाही. एक स्त्री आहे, आपलं मन आहे, जेव्हा असं काही झालं तर आपण काय करणार, नक्कीच शिवाय देणार नव्हत्याला. देणार की नाही देणार. वाचवू शकले नाही, पण त्यांनी काही असं केलं नाही. अशा आपल्या माता रमाई होती, पण त्या मनात दुःखी झाल्या की बघा माझा राजरत्न तुम्ही इथे असताना सुद्धा तुम्ही वाचवू शकले नाही, हे मनातल्या मनात त्या बोलत होत्या. पण बाबासाहेबांना वाईट वाटेल असं त्या वागल्या नाही आणि त्यानंतर त्या उडत होत्या मनात आणि आजारी पडत गेल्या आणि त्यांना आजारी पडता पडता त्यांना टीबीचा आजार झाला. म्हणतात ना चिंता आणि चितामध्ये एकच टिंबाचा
टिंबाचा फरक आहे. चिंता हे खरंच त्या चितेवर घेऊन जाते आपल्याला. त्या पद्धतीने त्या रमाईला चिंता ही लागली होती. त्यानंतर बाबासाहेब बिघडत होते. बाबासाहेब ओळखसामुक्षी रडत होते त्या राजरत्नाला बघून. आणि माता रमाई पाण्याविना मासोळी झाली होती. बघा ती पाण्याविना मासोळी कशी तळपडते त्या पद्धतीने त्या माता. आणि तरी त्यांना त्या अवस्थेत बाबासाहेबांना बघितलं आणि शांत झाल्या आणि स्वतःला सावरलं आणि सर्व दुःख स्वतःमध्ये सामावून घेतलं. आणि नंतर बाबासाहेब दुःखी होऊन एका रूम मध्ये बंद झाले. त्यांना वाटलं आता माझ्या जीवनामध्ये काही अर्थ नाही. त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं. तरी माता रमाई उठली. बघा माता रमाई उठली आणि बोलली, बाबासाहेब तुम्ही आपले तुमच्या समोर एक बाळ गेलं तरी तुम्ही इतके विवळत आहात. तुमच्या मागे 3 बाळ माझ्या मांडीवर गेले. मी काय हाल अपेष्टा सहन केल्या असेल, पण तरीही मी तुमच्या पाठीशी आहे. बघा तुमचे लेकरं, तुमचे कार्यकर्ते तुमची वाट बघत आहेत. तुमचे हे सर्व जे समाज तुम्ही सामाजिक जे कार्य करतायत, तुमचे लेकरं वाट बघत आहेत. हे तुमचे मुलं होतील. या पद्धतीने त्यांना आपल्या नवऱ्याला त्यांनी बळ दिलं आणि त्यांनी त्यांचं मन परिवर्तन केलं आणि बाबासाहेब कार्याला लागले. या पद्धतीने राजरत्नाचा हा प्रयोग त्यांनी डांबून घेतले स्वतःला. आणि 1927 साल उजाडलं. बाबासाहेबांचे सामाजिक कार्य जोमाने सुरू झाले. त्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दडपण पण येत होतं. बघा समता सैनिक आपण आता डहाटे सर गेले आणि जे सत्याग्रह सुरू होते त्यामध्ये बाबासाहेबांना कोणी ना कोणी आपल्याला बाबासाहेबांना मारतील, कोणी काय करतील, असे ज्या गोष्टी येत होत्या. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आणखी दडपण येत होतं. माझी मुलं तर गेलीच, पण बाबासाहेबांना, माझ्या साहेबांना काही नाही झालं पाहिजे या पद्धतीने त्या विचारात होत्या. बाबासाहेब रमाईला धीर देत होते, पण प्रकृती त्यांची अधिकच खालावत गेली होती. आणि 1930 साली गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेब 4 ऑक्टोबरला लंडनला चालले होते. तेव्हा रमाईला बरे नव्हते. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की रमाईला हवा पालट करायसाठी तुम्ही इथून त्यांना बाहेर पाठवा, मुंबईच्या बाहेर पाठवा. तेव्हा गृहामध्ये सुप्रिटेंडंट बैराडे मामा यांनी त्यांना धारवडला नेले. ते कर्नाटकातील अनुयायी कार्यकर्ते होते. रमाईला तिथे बरे वाटू लागले, कारण मोकळी जागा होती आणि तिथे मुलं भरपूर होते. रमाईला मुलं फार आवडत होती. तिथे त्यांना छान वाटत होतं. त्यांचा जो आजार आहे तो कमी होत गेला. त्यांची जाऊबाई सुद्धा त्यांच्यासोबत होती. एक दिवस वसतिगृहात स्वयंपाक झाला नाही. बघा हे पण तुम्हाला माहित असेल, त्या दिवशी तिथे अन्न जे धान्य होतं ते संपलेलं होतं आणि लँड मिळाला नव्हता त्या वसतिगृहाला. आणि कुठून पैशाचा सोर्स जो आहे तो येत नव्हता. आणि त्या दिवशी त्या वसतिगृहामध्ये मुलं उपाशी होती, स्वयंपाक नव्हता. आणि मुलं जर उपाशी राहिले तर तिथे शांतता पसरली. तेव्हा ज्या रमाई होत्या त्या उठल्या आणि विचारायला लागल्या, वराळे मामा काय झालं? तर वराळे मामांनी शांत आवाजामध्ये त्यांना कसं सांगू या पद्धतीने, तरी त्यांना ते सांगावं लागलं. आणि त्यांनी सांगितलं की मुलं उपाशी आहेत, ताईसाहेब मुलं उपाशी आहेत, मी काय करू? कुठलाही विचार न करता आपल्या ज्या सोन्याच्या बांगड्या होत्या त्या वैराडे मामाजवळ काढून दिल्या आणि बोलले, याला गहाण ठेवा किंवा विकून टाका तुम्ही. त्यानंतर इथे धान्य आणा आणि या मुलांना जेवू घाला. त्यानंतर वैराडे मामा